हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत खूपच सिंपल एक रेसिपी शेअर करणार आहे. पालक आणि बटाट्याची सुकी भाजी. लहानपणात माझी आजी अशी बनवायची आणि मला खूपच आवडायची. खूपच टेस्टी असते मित्रांनो. काहीच जास्त तेल मसाला काहीच नाही, पण खायला खूपच टेस्टी, खूपच यम्मी. चला मग बघून घेऊया कशी बनवायची. सर्वात आधी एक गड्डी पालक चांगले साफ करून कापून धुवून घेतले आणि धुवून चांगले पाणी काढून घेतले. तुम्ही बघू शकता मी असं कापले, पण तुम्ही यापेक्षा बारीक पण करू शकता. आणि पॅन मध्ये थोडंसं तेल घातलं होतं मी. आता या तेलमध्ये मी इथे बघा 2 मीडियम साईजचे बटाटे असं कापून घेतले छोटे छोटे करून आणि धुवून घेतले. बटाटे टाकून घेतले. काही मीठ हळद पावडर काहीच टाकायचं नाहीये. फक्त तेलात अशाच लाल लाल करून फ्राय करून घ्यायचा. तेल खूपच कमी आहे म्हणून मी अजून थोडंसं तेल घालते, जास्त नाही, थोडंसं. आणि अशाच परतून परतून चांगला लाल लाल कलर करून फ्राय करून घेऊ. बघा मित्रांनो, चांगला लाल कलर करून मी फ्राय करून घेतले. आता मी घालते मीठ, मसाला. मसाला म्हणजे जास्त काय मसाला नाही, हळद पावडर फक्त. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण मी हिरवी मिरचीच घालते. मी लाल तिखट घालत नाही. मीठ, हळद पावडर आणि हिरवी मिरची एवढेच मसाला, अजून काहीच नाही. अजून नंतर आपण फोडणी टाकणार आहोत, पण आता नाही. चांगले मिक्स करून आता मी पालक घालणार आहे. माझा फ्राय पॅन छोटा आहे म्हणून सगळं एकदाच नाही होणार. असा पसरून पसरून मी जेवढे होते म्हणजे 2 बॅचमध्ये घालू आपण. जेवढे होते तेवढे मी घालून झाकून देणार आहे थोडासा. म्हणजे 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार मीडियम हीटवर. मग क्वांटिटी थोडासा कमी होईल. मग नंतर आपण बाकीचे जेवढे पालक आहे तेवढे आपण नंतर घालून घेऊया. आता बघा क्वांटिटी कमी झालेली आहे. आता थोडासा मिक्स करू, वर खाली करून देऊ आणि त्यानंतर बाकीचे पालक पण घालून घेऊ. असं दोनदा घातल्यावर काय शिजायला काय फरक पडत नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. असं मी करतच असते, काय फरक पडत नाही. बाकीची जेवढी पालक होती तेवढी मी घालून घेतली. चांगले पसरून पसरून आणि झाकून ठेवते 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं नंतर बघा परत हे झाले, कमी झाली क्वांटिटी. आणि हे जे वेगळे कलरचे दिसते हे आंबट पालक आहे. आंबट चवीची पालक आहे. हे पण सोबतच भेटली होती, ते मी फेकून दिली नाहीये, सोबतच घालून घेतले. आणि आता चांगले मिक्स करू. मिक्स करून आता झाकण लावायची काही गरज नाहीये. अशाच उघडी आपण शिजवून घेऊ, म्हणजे फ्राय करून घेऊ. जेवढे पाणी निघलं पालकामधून तेवढे पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं. पाणी सुकवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण फोडणी घालू. पाणी सुकायला जेवढे टाइम लागते तेवढे टाइमात पालक पण खूप छान शिजते आणि पोटॅटो पण शिजून जाते. बघा मी एकदा चेक करते. थोडंसं बाकी आहे, पालकाचा दांड थोडंसं बाकी आहे. आता मी काय करते, मध्ये थोडीशी जागा करते अशी, तुम्ही बघू शकता. आणि मध्ये थोडासा तेल घालते, थोडासा. आणि तेल गरम झाल्यानंतर आपण इथे घालायचे थोडेसे लसूण बारीक चिरलेले आणि इथे घालू थोडेसे जिरे. जिरे पहिले घाला आणि लसूण नंतर घाला. माझा उलट झाले. काय नाही तरी चांगले फ्राय करून घेऊ आपण. जिरे आणि लसूण खूप छान फ्राय करून घ्यायचे, म्हणजे कलर थोडासा ब्राऊन करून घ्यायचे. अशी पद्धतीने शेवटीला तुम्ही जर लसूण आणि जिरेची फोडणी घातली तर खूपच चांगली फ्लेवर येते. म्हणजे खूपच चांगली सुगंध येते, खूप फ्रेश सुगंध येते, खूपच मज्जा वाटते खायला, खूपच यम्मी लागते. अशी पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला फरक कळेल. आणि अशाच परतून परतून अजून थोड्या वेळासाठी मी भाजून घेतले. आणि आता पालक खूप छान शिजलेली आहे. आता शेवटीला मी घालते थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरलेली. आता एकदा परत मिक्स करून घेऊ छान. आणि मिक्स केल्यानंतर आता तुम्ही हीट बंद करून 2 मिनिटासाठी झाकण लावून अशाच ठेवू शकता. नाहीतर तुम्ही लो हीटवर 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण लावून अशाच ठेवू शकता. चांगले मिक्स करून झाले आणि झाकण लावून घेते आणि हीट बंद करते. 2 मिनिटं नंतर आता मी सर्व्ह करते.
मित्रांनो, ही भाजी भातासोबत खाऊ शकता, डाळ भातासोबत खाऊ शकता, भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता. खूपच यम्मी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. सिंपल आहे पण खरंच यम्मी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आजसाठी एवढेच मित्रांनो. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा.